मग सुवर्ण खाणीमध्ये होते आणि ते सुवर्ण 24 कॅरेट घेऊन बाजारामध्ये विकण्यासाठी आलं. मग त्या सुवर्णाच्या गुणधर्मामध्ये कुठे फरक झाला का? नाही. जे खाणीमध्ये सुवर्णाचा स्वभाव होता तो स्वभाव 24 कॅरेटमध्ये आहे. म्हणजे खाणीमध्ये असतो किंवा 24 कॅरेट बाजारात असतो किंवा अनेक प्रकारचे अलंकार असतो, त्या सुवर्णाच्या गुणधर्मामध्ये स्वभावामध्ये कुठेच फरक पडत नाही. तसं तुम्ही निगोदामध्ये आहात, मध्य लोकामध्ये आहात का सिद्धालयामध्ये आहात, तुमच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. म्हणून सिद्धालयामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा सोडून द्या. काय मोक्ष अवस्था प्राप्त करण्याची इच्छा सोडून द्या. कारण तिथे तुम्ही गेल्यानंतर काही अधिक होणार आहे असं नाही, आणि इथे आहे म्हणून काही कमी आहे असं नाही. एका ग्रंथामध्ये आचार्याने गाथा लिहिली, यथो न न्यूनम तथो न अधिकम. यथो म्हणजे इथे संसारामध्ये काही कमी आहे, आणि तिथे म्हणजे सिद्धालयामध्ये गेल्यानंतर काही अधिक वाढणार आहे असं नाही. तथो न अधिकम यथो न न्यूनम. तिथे काही अधिक आणि इथे काही कमी आहे असा विकल्प सोडून द्या, भाव सोडून द्या. मुनिराज ग्रस्त अवस्था त्याग करून मुनी झाले. ते संसारात आहेत का संसाराच्या बाहेर आहेत? कुठे राहतात? संसारी नाही, संसारी नाही पण संसारातच आहेत. तसं मुनी अवस्था धारण करून छपक श्रेणीवरती आरूढ झाले आणि मोक्षामध्ये पळून गेले. कुठे गेले? मोक्षामध्ये. काय वाढ झाली त्यांच्यामध्ये? काय वाढ झाली का? नाही. म्हणून सिद्ध जरी झाले तरी ते संसारामध्येच आहेत. संसारात आहेत पण संसारी नाही. संसारामध्ये आहेत, संसारी नाही. सिद्ध भगवान लोकामध्ये राहतात का अलोकामध्ये? लोकामध्ये राहतात. आपण कुठे राहतो? लोकामध्ये. जी सगळ्यांचं राहण्याचं स्थान लोकाकाशच आहे, बहिरंगाच्या अपेक्षेने. पण लोकाकाशामध्ये राहत असताना सिद्ध भगवान आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये आहात, आणि आपण कधी सामायिक क्षणाला शुद्ध आत्म्याचं ध्यान करतो, इतर वेळेला रागद्वेष परिणाम करतो. पर्याय दृष्टीने दोघांमध्ये फरक आहे, नाही असं नाही. भगवान महावीर आदिनाथ जेवढे 6 महिने 8 समयाला 608 जे मुक्त होतात, त्यांची पूर्वी निगोदापासून अवस्था अशुद्ध होत्या, रागद्वेष अवस्था होत्या. त्यांच्या त्या सर्व पर्याय आता त्यांच्या द्रव्यामध्ये आहेत का? नाही आहे. याचा अर्थ काय झाला? जी त्यांच्या भूतकाळातलाही रागद्वेष पर्याय द्रव्याच्या आहेत, द्रव्यामध्ये आहेत. वर्तमानाची एक सिद्ध अवस्था, ती पूर्ण शुद्ध पर्यायही त्यांच्या द्रव्यामध्ये आता वर्तमानमध्ये आहे. आणि भविष्याच्या अनंत सिद्ध पर्याय त्यांच्या द्रव्यामध्ये आहे. जे भूतकाळातल्या अनंत पर्यायापैकी एकही पर्याय त्यांची द्रव्यातून नष्ट झाली नाही. काय हे? एकही पर्याय भूतकाळातली त्यांच्या द्रव्यातली नष्ट झाली नाही, आणि भविष्यकाळातल्या होणाऱ्या पर्याय पण त्या द्रव्यातूनच उत्पन्न होणार आहेत.
फरक काय एवढा दोन्हीमध्ये, की त्यांच्या पर्याय किंवा आपली पर्याय असो, शुद्ध पर्याय असो किंवा अशुद्ध पर्याय असो, ही पर्याय कुठून उत्पन्न होते? द्रव्यातून उत्पन्न होते. मग द्रव्यातून उत्पन्न झालेली पर्याय विलय कुठे पावते? द्रव्यामध्ये. मग याचाच अर्थ काय झाला? कथंचित द्रव्याचं पर्याय रूपाने परिणमन करतं. कथंचित सुवर्ण कडे कुंडल रूपाने परिणमन करतं. कथंचित. आणि कथंचित सुवर्ण कडे कुंडल रूपाने परिणमन करत असताना सुवर्णत्व स्वभावाला सोडत नाही. तसं आपला जीव कथंचित पर्याय रूपाने रागद्वेषादी संसार मोक्ष पर्याय रूपाने परिणमन करतो आणि कथंचित संसार आणि मोक्ष या पर्याय आहेत. मग रागद्वेष पर्यायाची उत्पत्ती झाली. मग पर्यायाची उत्पत्ती होताना अशुद्ध परिणती झाली. अनेक अंतर्मूर्त क्रोधादी कशाची परिणती होऊन नष्ट झाली. मग आता ती क्रोधादी कशाची परिणती नष्ट होताना द्रव्य रूपाने द्रव्यामध्ये विलीन होताना ती अशुद्ध रूपाने विलीन होते का शुद्ध रूपाने विलीन होते? रागद्वेष पर्याय उत्पन्न झाल्या, काही काळापर्यंत त्याचं अस्तित्व आहे. मग एक अंतर्मुहूर्तानंतर रागद्वेष परिणाम नष्ट झाले, पर्याय नष्ट झाली. मग ती पर्याय द्रव्यामध्ये विलीन होताना शुद्ध रूपाने विलीन होते का अशुद्ध रूपाने विलीन होते का द्रव्य रूपाने परिणमन करते? 3 प्रश्न आहेत. ती पर्याय अशुद्ध उत्पन्न झाली तर अशुद्ध रूपाने विलीन होते का शुद्ध रूपाने विलीन होते का द्रव्य रूपाने विलीन होते? असे 3 प्रश्न आहेत. उदाहरण, समुद्र आहे. मग समुद्राच्या किनारी आपण उभारून पाहू लागलो. मग एखाद्या व्यक्तीने ते काय समुद्राची लाट, आम्हाला दुरून समुद्राची लाट येताना दिसते आपल्याला. मग ती समुद्राची लाट कुठे उत्पन्न झाली? पाण्यामध्ये, समुद्राच्या जलामध्ये. उत्पन्न समुद्राच्या जलामध्ये झाली, पण लाट रूपाने उत्पन्न झाली आणि लाट रूपाने तुम्हाला दिसत आहे. आणि किनाऱ्याला येते तेव्हा काय होते? लाट रूपाने विलीन होते का लाट पाणी रूपाने विलीन होते का लाट द्रव्य रूपाने विलीन होते? 3 सांगितले. अशुद्ध रूपाने, शुद्ध रूपाने का द्रव्य रूपाने? 3 आहे. जर समजा रागद्वेषादी परिणाम अशुद्ध आहे आणि ते जर अशुद्ध रूपाने परिणत झाले तर मग सिद्धामध्ये सुद्धा आता अशुद्ध पर्याय मानावं लागतील. पण अशुद्ध पर्याय नाही. सिद्धांचे द्रव्य, त्यांचे अनंत गुण आणि त्यांच्या त्रिकांवरती पर्याय आत्ता शुद्ध आहेत. पण ज्या ज्या वेळेला ज्या पर्याय पूर्वी अशुद्ध झाल्या होत्या ते त्या त्या वेळेला अशुद्ध म्हटल्या गेल्या. काय झाले? त्या त्या वेळेला ती पर्याय अशुद्ध म्हटली गेली.
आणि ती पर्याय द्रव्यामध्ये विलीन होताना द्रव्य रूपाने विलीन होते, द्रव्यमय होते, पर्याय राहत नाही. जे समुद्राचं पाणी लाट झालं तर शेवटी काय झालं, जलरूपच आहे. म्हणजे लाट जलच हवेच्या संयोगामध्ये लाट रूपाने परिणत झालं होतं आणि तेच जल पुढे शांत रूपाने किनाऱ्याला आहे. मग याचा अर्थ काय झाला, म्हणजे तसं आचार्य सांगतात, आत्ता तुमच्यापाशी जो शुद्ध आत्मा आहे, निश्चय अनंत चतुष्टयाने, निश्चय अनंत गुणाने, तोच शुद्ध आत्मा सिद्धालयामध्ये राहणार आहे. मग याचाच अर्थ काय झाला, सिद्धालयामध्ये आपलं शरीर राहणार आहे का, नाही. सिद्धालयामध्ये कर्म राहणार आहेत का, नाही. सिद्धालयामध्ये अनुपचरित उपचरित अर्थभूत वर्णने असणारे द्रव्य कर्म न कर्म असणार आहेत का, नाही. मग ते असणार का नाही, तर माझ्या द्रव्यामध्ये ज्याचं अस्तित्वच नाही ती वस्तू सिद्धालयामध्ये राहणार नाही, आणि माझ्या द्रव्यामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याचा सिद्धालयामध्ये अभाव होणार नाही. जे माझं अस्तित्व नाही ते सिद्धालयामध्ये राहणार नाही, आणि जे माझं अस्तित्व स्वभाव आहे त्याचा कधी अभाव होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, विभाव स्वभाव राहत नाही, आणि त्रिकालवर्ती स्वभाव तो सिद्धालयामध्ये आहे. म्हणून शुद्ध जो जीव विभाव अवस्थेमध्ये, रागद्वेषादी अवस्थेमध्ये आपल्याला शुद्ध जाणतो, मानतो, अनुभव करतो, अनुचरण करतो, तोच जीव पर्यायामध्ये निश्चय सम्यक होतो, आणि जो निश्चय सम्यक दृष्टी होतो तोच सिद्धालयामध्ये शुद्ध आत्मा राहतो. बाकी सर्व त्या ठिकाणी निघून जातं. मग सिद्धालयामध्ये उपचरित आणि अनुपचरित अर्थभूत वर्णने असणारे पदार्थ तिथे सिद्धालयामध्ये राहत नाही. पण अशुद्ध निश्चयनयाने पूर्ण शुद्ध पर्याय अरिहंताचे अनंत चतुष्टय आणि सिद्धाचे 8 गुण, म्हणजे 8 पूर्ण शुद्ध भाव कर्म तर सिद्धालयामध्ये शाश्वत राहतात का नाही. सिद्धांचे 8 भाव कर्म तर सिद्धालयामध्ये शाश्वत राहतात का मंगल, शाश्वत राहतात का नाही. म्हणजे आता अर्थ काय झाला, सिद्ध असो किंवा संसारी असो यांचे भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म हे शाश्वत नाहीत. मग भावकर्म प्रत्येक समयाला परिणाम भिन्न भिन्न होतात. शुद्ध परिणती होते, पण शुद्ध परिणती दुसऱ्या समयाला नष्ट होते. पण त्या शुद्ध परिणती उत्पन्न होऊन नष्ट होत असताना जो द्रव्य आहे ते द्रव्य उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. मग असा कोण आहे, माझा स्वतःचा शुद्ध आत्मा, आणि तेवढाच मी आहे, अन्य माझं दुसरं काही स्वरूप नाही. सकाळी होता का तुम्ही होता, मग का सांगितलं तिथे आचरणी समाधी शतकमध्ये संकल्प विकल्प हे सगळे भ्रम आहेत. हे नाहीतच आकाशाच्या पुष्पाप्रमाणे आहे.
म्हणून संकल्प विकल्प तुझा स्वभाव नाही, तू स्वयं निर्विकल्प आहे. संकल्प होत असताना सुद्धा तू जाणणार आहे, विकल्प होत असताना सुद्धा जाणणार आहे, निर्विकल्प होत असताना सुद्धा जाणणार आहे. मग जो जाणणार आहे तो संकल्पनी विकल्पाला जाणणारा आत्मा संकल्प विकल्प रूप नाही. काय आहे? मग असा मी शुद्ध आत्मा हे निर्णय करा. जे संकल्प विकल्पाला आचरणी काल्पनिक म्हटलं, भ्रम म्हटलेलं आहे, स्वप्नवत म्हटलं, जे तुम्हाला दाखवता येत नाही. क्रोध आला, क्रोध दाखवावर बाहेर, किंवा कधी कोणत्या हायस्कूलमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये क्रोध मान माया लोभाचं सरपीट दिलं जातं का? नाही दिलं जात. पण मानाचं सरपीट दिले जातं. काय दिलं जातं? सन्मान. सन्मान तिथे कशाचं सरपीट दिलेलं आहे? क्रोधाचं, मानाचं, मायाचं, लोभाचं. कशात दिले सर्व? मान सन्मान. मानाचं तर सरपीट दिलं जातं, पण क्रोधाचं सरपीट किती लोक घ्यायला तयार आहेत? पण मानाचं ठीक आहे, लोकव्यवहारामध्ये जो चालतो तो चालू दे. पण आचार्य म्हणतात क्रोध मान माया लोभ हे वस्तूच नाही जगामध्ये, ज्याचं अस्तित्वच नाही, जे तुम्ही दुसऱ्याला दाखवू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही, ते आपला स्वभाव नाही, त्याला आपलं स्वरूप मानू नका. या क्रोधादी कशाय संकल्प विकल्परूप परिणती होत असताना या सर्व अवस्थेमध्ये जो जाणत आहे, जाणणारा जो आत्मा आहे, तो तुम्हाला प्रत्येकाला आपल्या आपल्या ज्ञानाच्या जरी जाणीवेत येतो. काय येतो? आपल्याला आपला आत्मा प्रत्येक वेळेला जाणीवेत येतो. क्रोध करीत असताना आत्मा क्रोधाला जाणतो का आत्मा ज्ञानाला जाणतो? जी क्रोध होत असताना आत्मा क्रोधाला जाणत नाही, ज्ञान क्रोधाला जाणत नाही, क्रोधामध्ये ज्ञान ज्ञानाला जाणत असतं. पण अज्ञानी जन म्हणतो ज्ञान क्रोधरूप आहे, क्रोध ज्ञानरूप आहे. आणि ज्ञानी का सांगतो? क्रोध आणि ज्ञान याच्यामध्ये नेय न्यायक संबंध आहे का नाही? पण बहिरंगातल्या सर्व पदार्थाला पाहतो, ते पदार्थ का झाले? नेय झाले, आणि आपण जाणणारा आत्मा न्यायक झाला. मग बहिरंगातल्या पदार्थामध्ये न्यायक संबंध आहे, तसं आपल्या होणाऱ्या क्रोधादी कशा आहे यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये न्यायक संबंध आहे का नाही? का आणि न्यायक दोन्ही एकच आहे? नाही. याचाच अर्थ काय झाला? क्रोध परिणती होत असताना ज्ञान क्रोधाला जाणत आहे, पण क्रोध ज्ञानाला जाणत नाही. मग ज्ञान क्रोधाला जाणत असताना ज्ञान क्रोधरूप होत नाही, ज्ञान ज्ञानरूपच असतं. याचाच अर्थ काय झाला? जेवढे संकल्प विकल्प रागद्वेष आहे
ते सगळे काल्पनिक खोटे आहेत. तो मी नव्हेच. बस. तुम्हाला एवढं स्वतःच्या द्रव्याचं, स्वतःच्या विभाव पर्यायाचं किंवा स्वतःच्या स्वाभाविक पर्यायाचं सुद्धा तुम्हाला त्याला भिन्न करावं लागेल. तेव्हा पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती, शुद्ध आत्म्याचा अनुभव होऊन प्राप्त होऊ शकतं. नाही थोडी तर आम्हाला क्रोधादी कशा आहे, थोडा आमचा माना, थोडा आमचा क्रोध कशा आमचा थोडा माना, काय बिघडलं? जर क्रोधादी कशा आहे आत्म्याचा एक सुईच्या टोका एवढे जरी माना म्हटलं तर मग सिद्धालयामध्ये सुद्धा तो तुम्हाला मानावा लागेल. जी आत्ता तुमचा क्रोधादी कशाय स्वभाव नाही कारणामध्ये, म्हणून कार्यामध्ये सिद्धामध्ये नष्ट झालेला आहे. नष्ट झालेला आहे म्हणून तो त्या ठिकाणी नाही. आणि श्रद्धा, ज्ञान, चारित्र आदी निश्चय आणि चतुष्टय जो स्वभाव होता तो त्या ठिकाणी सिद्धालयामध्ये राहिलेला आहे. म्हणून आचार्य सांगतात की या 3 लोकांचं जरी वंदना करण्याचं लक्षण मला असा जो शुद्ध आत्मा मी मागटल्या गाथेत सांगितला, तोच आत्मा लोकाच्या अग्रगामावर राहतो. अन्य दुसरा कोणताही आत्मा त्या ठिकाणी राहत नाही. हे सांगतात इन पूर्वोक्त लक्षणों से सहित जो सर्वोत्कृष्ट निष्कल देव है, जो 3 लोक का ध्येय है, वह यहाँ परम पद से निवास करता है. मग जो निश्चय अनंत चतुष्टय जो स्वभाव आहे, आम्ही मागटल्या गाथेत तुम्हाला सांगितला, तो कसा आहे? सर्वोत्कृष्ट निष्कल देव, जे त्या आपल्या शुद्ध बुद्धिक स्वरूप आत्म्यामध्ये नि म्हणजे नाही, कल, कलचा अर्थ शरीर. मग शरीर किती आहेत? 5 शरीरे आहेत. औदारिक, वैक्रियक, आहारक, तैजस आणि कारमान. म्हणजे हे 5 शरीर सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर हे आत्म्यामध्ये नाहीत का? आत्ता माझ्या आत्म्यामध्ये नाही, आत्ता माझ्यामध्ये नाही. आणि एका वेळेला एका जीवाला कमीत कमी किती शरीरे असतात आणि जास्तीत जास्त किती असतात? कमीत कमी असेल तर 2, जास्तीत जास्त असेल तर 4. कमीत कमी 2 शरीरे तैजेस आणि कारमान शरीर, आणि 3 असेल तर तैजेस, कारमान, औदारिक किंवा तैजेस, कारमान आणि आहारक किंवा तैजेस, कारमान आणि आहारक वैक्रियक शरीर. मग हे 4-5 शरीरे कोणाला एका वेळेला असत नाहीत. पण सांगताना सांगत आहे सिद्ध भगवंताची आपण सिद्ध विधान, सिद्धचक्र विधान करतो. तिथे सांगितलं 5 प्रकारच्या शरीराचा नाश करून झालेले सिद्ध. 5 प्रकारचा शरीराचा नाश करून कोण सिद्ध होतो का? मग तिथे लिहिलं 5 प्रकारच्या शरीराचा सिद्ध झाले. मग अर्ध खोटा आहे का खरा आहे? सिद्ध होताना 3 प्रकारच्या शरीराचा नाश करूनच सिद्ध होतो. औदारिक, कारमान आणि तैजस या 3 शरीराचा नाश करून जीवाला सिद्ध अवस्था प्राप्त होते. पण तैजस शरीर
आणि वैक्रिक शरीराच्या अभावाने नाश होत नाही. पण ते जीव आता परत कधीही पुढे अनंत कालामध्ये कोणत्याही शरीराला धारण करणार नाहीत. म्हणून त्याला 5 शरीराचा नाश करून झालेले सिद्ध म्हटलं. पण 5 शरीराचा नाश करून कधी सिद्ध होत नाही. मग स्थूल रूपाने सांगितलं 3 शरीराचा नाश करून जीव सिद्ध होतात. आणि अनेक सूक्ष्म सांगितलं तर किती शरीराचा नाश करून जीव मुक्त होतात. मंगल आरती किती शरीराचा नाश करून मुक्त होतात. स्थूल रूपाने सांगितलं 3 शरीर. आणि विशेष सांगितलं तर किती शरीराचा नाश करून मोक्ष होतो. 2 शरीराचा नाश करून मोक्ष होतो. कारमान आणि तेजस. कारण अवधारी शरीरे 3 आहेत. खरं पण सिद्धांत सांगताना काय सांगणार. औदारिक शरीराचा नाश करून मोक्ष होत नाही सिद्धांत आहे. पण जे अनंत परमात्मा होते त्यांना वर्तमानमध्ये 3 शरीरे होती. म्हणून सांगितलं की 3 शरीराचा नाश करून मोक्ष झाला. एक पण सिद्धांत काय सांगतो. कारमान आणि तेजस 2 शरीराचा नाश होऊन मोक्ष होत असतो. जर औदारिक शरीराच्या नाशाने काय औदारिक शरीराचा नाश करून जर तो औदारिक शरीराचा अभाव झाला तर मोक्ष होत असेल तर का होऊन जाईल. औदारिक शरीर जास्तीत जास्त औदारिक शरीराचा उत्कृष्ट काळ किती आहे. औदारिक शरीराचा उत्कृष्ट जास्तीत जास्त काळ किती आहे. 3 पल्ले आहे. आणि वैक्रिक शरीराचा उत्कृष्ट 33 सागर. मग मनुष्य आणि तिर्यंचं कोणी जीव उत्कृष्ट भोगभूमीमध्ये जन्मले आणि त्यांना 3 पल्ल्याचं आयुष्य आहे. आणि 3 पल्ले आयुष्य संपल्यानंतर त्यांचं औदारिक शरीर नष्ट झालं. मोक्ष झाला का. त्यांचं औदारिक शरीर नष्ट झालं की नाही. भोगभूमीमध्ये असणारे मनुष्य आणि तिर्यंचं त्यांचं शरीर औदारिक आहे. तुम्ही भोगभूमीत राहा किंवा कर्मभूमीत राहा शरीर औदारिकच आहे. पण भोगभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये असणाऱ्या औदारिक शरीरामध्ये फरक काय आहे. शरीराच्या अपेक्षेने औदारिक फरक काय आहे की आपल्या कर्मभूमीमध्ये असणारे जीव जे आहार ग्रहण करतात त्या आहारामध्ये सप्तधातू रूपाचं परिणामन होतं. किती होतं सप्तधातूचं. आणि तीर्थंकर ग्रस्त अवस्थेमध्ये कुठला आहार घेतात. स्वर्गातला. गृहस्थीला आहार जन्मल्यापासून कधीही मध्य लोकातला आहार घेत नाही. स्वर्गातून येतो. स्वर्गातून कुठून आणतात. कल्पवृक्ष भोजनांग नावाचे जे कल्पवृक्ष आहे तिथून आहार आणला जातो. मग तो गळीत पाण्याचा का अगाळीत पाण्याचा आहे. विकल्प नाही तिथे. कल्पवृक्षापासून आहार आहे.
आणि कल्पवृक्षापासून घेतलेल्या आहारामध्ये सप्तधातुरूप परिणामन होत नाही, एक सामान्य रूपाने सांगितलं. मग तीर्थंकर ज्या वेळेला दीक्षा घेतात तेव्हा तिथे स्वर्गातला आहार बंद होतो आणि मनुष्य लोकांचा आहार चालू होतो. मग ते मनुष्य कसा आहार देतात? चतुर्थ कालामध्ये महाराजांना आहार कडघाण विधी आदी मर्यादा जे काय असतील का नाही नियमाच्या, मग चतुर्थ कालामध्ये आणि आता पंचम कालामध्ये साधूला देणाऱ्याच्या आहाराच्या मर्यादेमध्ये काही फरक आहे का? नाही. चौथ्या काळात वेगळा आहे, आताच्या काळात वेगळा असा आहे का? नाही. जी त्या साधूला आणि आदिनाथ असो किंवा महावीर भगवंताच्या पंचम काळातले शेवटचे साधू असो, सर्वांसाठी मर्यादाची जी नियम आहे त्या मर्यादाने त्याला त्या ठिकाणी आहार घेतात साधू आणि आपण पण देतो. आहार साधू विचारतात का आपल्याला, तुम्ही घरी केलं का, बाहेरून आणलं का, इथनं केलं का, तिथनं केलं का, मर्यादाचा का मर्यादा विचारतात का? मग आपण शुद्ध म्हणून सांगितलं म्हणून ते घेतात ना, पण तिथे काय सांगितलं? मग आपल्यालाही तिथे श्रावकाला तशा प्रकारे साधूला आहार देताना मग तेव्हा त्याला तीर्थंकर दीक्षा घेतल्यानंतर इथला आहार घेतात. मग तीर्थंकर आदिनाथापासून महावीरपर्यंत ज्या ज्या तीर्थंकरांनी आहार घेतला, बोरच्या पाण्याचं, नळाच्या पाण्याचं घेतलं आहे का? मग कशाचा आहार घ्यायचा आहे? बस हे सिद्धांत आहे. तर तुम्ही काय करायचं ते तुमच्यावर अवलंबून. तुम्हाला काय मधला मार्ग काढायचा तुम्ही करा, तो दोष तुमचा आहे, तो शास्त्राचा नियम नाही. पण तुम्हाला प्रतिमा घ्यायचे असेल तर कामिनीचे हे नियम आहे, होत असेल जरूर घ्या. प्रतिमा कशाला? आरिकाच व्हा, उत्कृष्ट. मग नाही होत तर पहिली दुसरी प्रतिमा घ्यायची आहे, परिणाम चांगले आहेत, आमची सगळ्याची अनुमोदना पण आहे, इथेपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण आगमाच्या आधारे घेणार असेल तर घ्या. मग आगमाला सोडून विरुद्ध घेणार असेल तर न घेता घरात जे काही आहे ते चालू राहू दे. कारण वरच्या स्थानावर जाऊन खालचं आचरण कराल तर पाप जास्त बांधेल आणि जिथं आहे तिथे करून थोडं पाप बांधेल. म्हणून घेणाऱ्याला नको म्हणायचं नाही. आपल्याला होत नाही ना तर दुसऱ्याला अनुमोदना द्या, मन वचन काय नाही. पण नियम हे शास्त्र आहे. म्हणून तुम्हाला सांगतो एकदा, मूलाचार भगवती आराधना, सागार धर्मरामृत, अनगार धर्म, एक ग्रंथ नियमाने आयुष्यात एकदा वाचून काढा. भले वर्ष 2 वर्ष लागतील, दररोज 2 पानं होतील. पहिले सागार धर्मामृत वाचा, अनगार वाचा, का त्यालाच मूलाचार किंवा भगवती आराधना आहे. हे ग्रंथ वाचा. आचरणी जे दिलेलं आहे शास्त्रामध्ये त्याच पद्धतीने पाळायचं असेल तर बघा, नसेल तर कोण काय ते तर सगळ्याला सगळं मान्य आहे. तुम्हाला मान्य असेल तर घ्या, आमचं काही नाही. पण आगमाच्या विरुद्ध असेल तर आम्ही तुम्हाला रोखणार. मग त्याची काय सांगितलं? विहिरीचं असेल 3 दिवस 5 दिवस 7 दिवसाच्या मर्यादाचं असेल, दुसरा मनुष्य तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरात शिवला नाही पाहिजे, एवढं तुम्हाला होतं का? नाही. तर ठीक आहे, जे का असेल ते दोषामध्ये राहून थोडा दोष लागला तर काही क्षम्य आहे. पण निर्दोष होऊन दोष लागत असाल तर कोणाला नको म्हणत नाही.
सुशीलमती माताची दीक्षा द्यायची होती. महाराज विचारले, मला दीक्षा द्यायची का? द्या म्हटलं. हर्षवर्धन डॉक्टर तुळजापूरचे, त्यांची 2 नंबर कन्या पुण्याला येतात, शिल्पा नाव तिचं आहे. तिला पण दीक्षा घ्यायचे भाव होते. तिला कुठं तर पुण्याला दाखवून आणलं होतं आणि परत तिने म्हणले दीक्षा घ्यायचा मला. मग कोणतर महाराज का कोण मला माताजी विचारले दीक्षा द्यायचा, द्या म्हटलं. की कोणाला घेणाऱ्याला नको म्हणू नका, द्या त्यांना. पण आज तुम्ही अनुमताल तर भविष्यकाळात तुम्हाला हे सगळे लोक अनुकूल होतील. पण मग त्या शिल्पाला काय सांगितलं, दीक्षा घ्या, चांगलं आहे, पण पहिले जिनवाणीचं अध्ययन करा, शास्त्र स्वाध्याय करा, अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद कथन पद्धती हे जीवनामध्ये अंगीकार करा. आणि वीरसागर महाराज, सुशीलमती, सुरता माताजी, चंद्रमती माताजी, त्यांनी ज्या प्रकारे नियम घेऊन चालले त्या प्रकारे चालत असेल तर घ्या. विहिरीचं पाणी, पायी प्रवास, चटई घ्यायची नाही, शुल्लिका असतो तरी चटई घ्यायची नाही, असं आहे का तुमची तयारी? दुसऱ्या संघात गेला तर म्हणजे तुम्हाला चटई घ्यावं लागेल, नाही म्हटलं तरी येड्यात काढतील, आणि पाळलं तरी पण येड्यात काढतील. सध्या कसं आहे, पळणाऱ्याला नान म्हणतात, नांदणाऱ्याला पळ म्हणतात. त्या पोरीनं ठरवायचं तर आपण ठरवायचं आहे काय करायचं आहे. नाही सहनहीन आहे, कड होत नाही. मग चतुर्थ कालामध्ये साही सहननवाले होते की नाही जीव? का फक्त वज्र पहिले 3 उत्कृष्ट सहननवाले होते का? ही चौथ्या काळामध्ये सुद्धा असंप्राप्त रूपाटिकावाले सहननवाले मुनिराज होते. ते आत्तासारख्या मुनिराजाप्रमाणे मंदिरमध्ये, मठामध्ये, धर्मशाळेत राहत होते का? ते पण जंगलातच राहत होते की नाही? मग काळ चतुर्थ असू दे, पण सहननचा काळाशी काही संबंध नाही. मग त्या चतुर्थ कालामध्ये आदिनाथाने दीक्षा घेतल्यानंतर किती परिग्रह ठेवला? आता समजा तीर्थंकर आहेत म्हणून त्यांना पिंची कमंडलची आवश्यकता नाही, एक. पण समजा आदिनाथासंगड जे बाकीचे मुनी दीक्षित झाले, मग त्यांना तर पिंची कमंडल आहे का नाही? मग किती परिग्रह ठेवला त्यांनी? जवळ. मग तेही शरीराची शुद्धी, शरीराच्या शुद्धीसाठी आणि जीवाच्या रक्षणासाठी 2 परिग्रह ठेवला. मी उद्या तुमच्याकडे येतो आहाराला. आता आपले लोक सांगतात, महाराज तुमच्या उद्या आमच्याकडे आहाराला असं. हां तुमच्याकडे येतो. तुम्ही किती वेळा त्या लोकांना सांगितलं, अरे का जाऊन बोलता, तुम्हाला करायचं ना करा की. पण आदल्या दिवशी महाराज सांगता, महाराज म्हणतात महाराज उद्या तुमच्याकडे येतात, कशाला पाप लावून घेता? तुम्हाला भावानं करायचे करा. तुम्ही शुद्धीला पाणी घेऊन जावा, पडवाण विधीला उभा राहा. पण तो पुण्य असेल तर. मागडल्या चातुर्मासमध्ये एक व्यक्ती खुणवतो, तिकडे महाराज जातात. काय चाललंय? म्हणजे तुम्ही साधूहून श्रावकाच्या संकेतावरून तुम्ही दुसरीकडे जाता आणि बाकीचे तळे दररोज करत बसले त्यांना चालणार. म्हणजे आज पराधीन नको, स्वाधीन राहावा. मग तिथे पिंची कमंडल 2 होते. शास्त्र स्वाध्याय करायचं तर एक शास्त्र ठेवा, एकच, गाडीवर नाही ठेवायचं आहे. आणि बाकीचे 2 परिग्रह, वस्तिका. वस्तिका कोणाची असते? श्रावक, मंदिर ट्रस्टी जे कोणाचे त्यांची आहे, ते तुमचा अधिकार. आणि 5वा परिग्रह आहार. आहार कोण करणार आहे? जे आहार, वस्तिका, शास्त्र हे 3 श्रावकाकडून येणारे आहेत. हे पिंचीकडून श्रावक देतो,
पण दिल्यानंतर श्रावकाचा अधिकार संपलेला आहे. मग तसं तुम्हाला पिंची कमंडल दोन्ही परिग्रह ठेवायचा आहे. मग चटई ठेवली काय होतं, सहन नाही, अमुक नाही, तमुक नाही, ठीक आहे, ज्यांना असेल ते. मग उद्या तुम्ही त्या चटेवर झोपणार का नाही? उन्हाळा आहे, पण समजा एखाद्याची प्रकृती शरीराला घाम येतो, मग घाम आल्यानंतर कुठे चढणार आहे? चटेवर चटकणार आहे. मग त्या चटेवर मळ चिटकला तर अंतर्मुहूर्तामध्ये अनंत जीव उत्पन्न होणार आहेत. मग त्याला करण्यासाठी वरती गच्चीवर टाकणार वाळण्यासाठी. मग काय करू लागले? मरू लागले. व्रत कोणतं घेतलं? अहिंसा. आणि करतो काय? बघा, विचार करा. म्हणजे असेल शक्ती तर जरूर जावा या पदान. तुम्ही ज्या दिवशी दीक्षा घेऊन शरीराला जी सवय लावेल ती शरीर आयुष्यभर तुम्हाला काम करेल. घरात होता लगेच दुसऱ्याची चटई घेतला तर ते शरीर शेवटेपर्यंत चटई मागणारच आहे. आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही सुरू केलं तर बरेचसे काम. तिसरी गोष्ट चांगली, मुलाचार भगवती आराधनामध्ये तुझं मुनी अवस्था निर्दोष पालन करण्यासाठी ज्या क्षेत्रामध्ये तुला बहिरंगाच्या पदार्थाची आवश्यकता पडणार नाही, जे घेतल्यानंतर जीव उत्पन्न होतील आणि अहिंसा धर्माचं पालन होणार नाही, अशा क्षेत्रामध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं. काय सांगितलं? काही लोक सांगतात, मला आता का माहीत नाही, दिल्ली आदी तिकडल्या ठिकाणी थंडी जास्त असते. मग थंडी जास्त असल्यानंतर काही ठिकाणी हीटर लावतात म्हणा, काय जे का असेल ते. मग तिथे काय चाललेलं आहे? हीटर लावलं. हीटर लावलं तर काय चाललं आहे विजय कुमारभाई? कोणते जीव मराले? अग्नी काय आणि वायू काय? मग काय झालेले आहे? अहिंसा का हिंसा आहे. म्हणून मग तुम्हाला होत नाही ना थंडी सण, मग तुमचं शरीर ज्या स्थानामध्ये पदार्थाचं अवलंबन न घेता तुमची साधना होते त्या क्षेत्रात जावं की तुम्हाला. पण जिथे साधना होत नाही अशा प्रतिकूल क्षेत्रामध्ये जाचाल आणि त्याचं सगळ्याचं अवलंबन घेतला तर, शास्त्रात सांगितलं परमेकोल मार्तंड आणि ते कोणतं नाव त्याचं, तुमचे दोन भाग नाही प्रवेदन ते आता लक्षात ते. आणि एक दुसरा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये एक गाथा आहे ग्रंथाची. त्याच्यात लिहिले पंचम काळामध्ये 7.5 करोड मुनी नरकाला जाणार आहेत. मग मुनिलिंग नरकाला जाणार आहे का? मुनिलिंग साक्षात मोक्ष आणि देवगतीलाच कारण आहे. म्हणजे हे जिनेंद्र आदिनाथ भगवंताचं, महावीरांचं जिनेंद्राचं लिंग कधीही तुम्हाला नरकाला तिर्यंच गतीला घेऊन जात नाही. एकतर मोक्षाला तद्भवगामी असेल, तद्भव मोक्षगामी नसेल तर स्वर्गात नेणार आहे. मग आता मुनी होऊन एवढे नरकाला निगोदाला जाणार आहेत का बरं? जी या 5 प्रकारच्या परिग्रहाला परिग्रह न मानता जर तुम्ही कार्य करू लागला, मन वचन कारणी अनुमोदना देऊ लागला, तर त्याचं पापबंध तुम्हालाच आहे. मग मुनी वेशामुळे नरकाला निगोदाला गेला का? पण ते मुनी लिंग धारण करून पापाचे उपदेश आधी देत आला, परिग्रह संचित करत आला, मग ते परिणाम तुम्हाला दुर्गतीला घेऊन जाणार आहेत. म्हणून समंत्रभद्र आचार्यांनी रत्नश्रावकाचार्यामध्ये 33वा श्लोक लिहिला. काय लिहिलेला आहे? निर्मोही ग्रहस्थ मोक्ष मार्गस्थ आहे.
आणि मोही मुनी संसार मार्गस्थ आहे. कोण लिहितात? कोण पंडित आहे का जयपूरचा? सोनगडचा कोण पंडित आहे? समंतभद्र आचार्य लिहितात. आता मग ते समंतभद्र आचार्य स्वयं मुनी आहेत, ग्रस्त नाही. मग त्यांना वाटलं नाही का आपण ग्रहस्थाला निर्मोही म्हणतो तो मोक्ष मार्गस्थ आहे आणि मुनीला मोही म्हणतो तो संसार मार्गस्थ आहे. मग त्यांना काय थोडी बुद्धी नव्हती, अक्कल नव्हती. त्यांनी लिहिलं ग्रहस्थी निर्मोही मोक्ष मार्ग आणि मोही मुनी संसार मार्गस्थ. मग तिथे काय सांगितलं? ग्रहस्थ निर्मोही मोक्ष मार्गस्थ का? निर्मोही निश्चय अनंत चतुर्चतुरूप आत्म्याला जाणणारा जीव तो निर्मोही, तो सम्यक दृष्टी होतो तर मोक्ष मार्गस्थ होतो. आणि निर्मोही आत्म्याला जाणत नाही तो जीव कसा? मोही मुनी संसार मार्गस्थ, म्हणजे मिथ्या दृष्टी आहे. म्हणजे मग तुम्ही आत्ता निर्मोही आहात, तुम्हाला हिंदुस्थानमध्ये कोणीही सांगणार नाही. तुम्ही मोही आहात, रागी द्वेषी आहात, संसारी आहात, अशुद्ध आहात, मलिन आहात, कर्मबंधाने सहित आहात, हे तुम्हाला सांगणार आहे. मग हे तुम्हाला सांगितलं, याचं तुम्ही श्रद्धान केलं, याचं ज्ञान केलं, याचं ध्यान केलं तर सम्यक दर्शन होणार आहे का? नाही होणार. मग आत्म्याच्या स्वभावामध्ये मोह नाहीच. मग अशा निर्मोही आत्म्याचं ध्यान करणारा जीव ग्रहस्थी तो निर्मोही आहे. ते बहिरंगामध्ये परिग्रह आहे किंवा नाही याला निर्मोही किंवा मोही म्हटलं नाही. निर्मोही आत्म्याचं ध्यान करणारा मोही ग्रस्त बी निर्मोही म्हणतात. आणि बहिरंगामध्ये परिग्रह नाही, नग्न दिगंबर आहे, काही नाही, पण त्याला समंतभद्र आचार्यांतात मोही मुनी, म्हणजे परिणामावरती मोही आणि निर्मोही आहे, बहिरंगातल्या वेशावरती अवलंबून नाही. म्हणून 409, 10, 11, 12 आणि 13 समयसारच्या गाथा आहेत. समयसार पूर्ण लिहिला 409 पासून 13 5 गाथेत सांगितलं. ग्रहस्थ लिंग मुनी लिंग मोक्ष मार्ग नाही. मग ग्रहस्थ लिंग मुनिलिंग मोक्ष मार्ग नाही, कारण ग्रहस्थ लिंग मुनिलिंग ही अवस्था आहे, पर्याय आहे. कोण म्हणतो मी मुनी आहे मोक्ष मार्गस्थ आहे, तुम्ही ग्रहस्थ आहे संसारी मार्गस्थ आहात. मग आत्मा मुनी आहे का ग्रहस्थी आहे? नाही. आत्मा अनंत ज्ञानादी गुणाने युक्त आत्मा तो आत्मा आहे. मग अशा अनंत ज्ञानादी गुणाने युक्त असणाऱ्या आत्म्याला ग्रहस्थी असो किंवा मुनी असो तो जाणेल तर तो मोक्ष मार्गस्थ आहे. जे बहिरंगातल्या वेशाला काहीही कुंद किंमत देत नाही. याचा अर्थ मुनिलिंग नाही असं नाही. मोक्षाला जाण्यासाठी बहिरंगामध्ये मुनिलिंगच असणं आवश्यक आहे. मुनिलिंगाशिवाय मोक्ष होत नाही. पण मुनिलिंग धारण करणाऱ्याला मोक्ष होतो असा नियम नाही. मग काय सांगितलं? मोक्ष या साध्याच्या सिद्धीसाठी मुनी अवस्था ग्रहस्थ अवस्था हे कारण आवश्यकता आहे का मोक्ष या कार्यासाठी रत्नत्रय आवश्यकता आहे? मग रत्नत्रय शरीराचा स्वभाव आहे, मुनिग्रस्तीचा नाही. मुनी अवस्थेमध्ये ग्रहस्थ अवस्थेच्या जो आत्मा ज्या शरीरामध्ये आहे त्या आत्म्याचा रत्नत्रय स्वभाव मोक्षासाठी कारण आहे. याचाच अर्थ काय झाला? साध्य आणि साधन
परमार्थाने एक द्रव्यामध्ये असतं आणि व्यवहारण्याने साध्य आणि साधन दोन ठिकाणी सांगितलं जातं. आपण दुरून एखाद्या ठिकाणी आपल्याला दूर दिसतो, आपण कुणाचा निर्णय करतो? अग्नीचा. मग धुरावरून अग्नीचा निर्णय केला. मग अग्नी आणि धूर दोन असतो का एक आहे? दोन आहे. अग्नी वेगळा आहे, धूर वेगळा आहे. पण दुरून आपल्याला धूर दिसला म्हणून आपण अग्नीचा निर्णय केला. मग तिथे जाऊन जर प्रत्यक्ष पाहिलं, धुराला हात लावा आणि अग्नीला हात लावा, काय आहे? धुराचा स्वभाव गरम का शीतल आणि अग्नीचा स्वभाव. मग उष्णता लक्षण अग्नी साध्य, तर लक्ष लक्षण साध्य साधन एक द्रव्यामध्ये परमार्थाने असतं. उष्णताने अग्नी एक द्रव्य आहे, धूर हा भिन्न द्रव्य आहे. पण स्थूल रूपाने दोन द्रव्यात सांगितलं जातं, तो परमार्थ नाही. धुराच्या ठिकाणी शरीर, गृहस्थलिंग साधुलिंग, आणि रत्नत्रयच्या ठिकाणी आत्म्याचे श्रद्धा ज्ञान चरित्र गुणाची जी निर्मल पर्याय आहे ती पर्याय जिथे आहे तिथे मोक्ष मार्ग आहे. जे जे गाथा सांगतो लिहून घ्या. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते एकदा वाचून घ्या. म्हणजे आचार्य खरोखर सांगतात ते सत्य आहे का नाही, का कोणी सांगितलं म्हणून रुमानाचं नाही. ते 409 ते 13 हे समयसारच्या गाथा. समुद्रभद्र आचार्यांची 33 नंबर श्लोक. आणि सगळा जर पाहिलं तर अष्टपाऊडमध्ये जे भाव पाऊड आहे तो संपूर्ण भाव पाऊड तिथे कुंदाणे त्याचंच खंडन केलेलं आहे की द्रव्यलिंगाने काही होत नाही, भावलिंगाने मोक्ष होतो. जितेंद्र ते सांगतात पहिले मंगलाचरण घेऊन, ते भावलिंगाने होतं, द्रव्यलिंगाने होत नाही. पण भावलिंग जिथे असेल तिथे द्रव्यलिंग आहे आणि ते भावलिंगासहित द्रव्यलिंग तुम्हाला निमाने निर्वाणाला कारण होणार आहे. म्हणून मग असा आत्मा काय? शुद्ध आत्मा आहे, मी आत्ता आहे, तो सिद्धालयामध्ये राहणार आहे, अन्य दुसरा कोणी नाही. अशा शुद्ध आत्म्याचं निश्चय आणि चतुर्थ आत्म्याचं श्रद्धा ज्ञान चरित्र करून सामायिकमध्ये ध्यानाच्या वेळेला त्याचं चिंतन मनन अनुभव करून निश्चय सम्यक दृष्टी व्हा. आणि निमाणे एक काळ असा येईल की मुनी होऊन छपक्षणी आरडून केवळ ज्ञान प्राप्त करून माझा आत्मा निमाणे जो इथे आहे तो त्या ठिकाणी राहणार आहे, अन्य दुसरा कोणी राहणार नाही. असं आपल्याला आपल्याद्वारे आपल्याला समजावला शिका, दुसऱ्याला समजावला शिकू नका. ओ स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. कारण समयसार स्वरूप शुद्ध आहे. नियम सार स्वरूप आहे. नियमाचा सार शुद्ध आत्मा आहे. म्हणून नियम सार स्वरूप आहे. हा शुद्ध जीवास्तिकाय स्वरूप आहे. हा प्रवचन सार स्वरूप आहे. प्रवचन साराचा अर्थ शुद्ध आत्मा आहे.
हा मी अष्टपाहुळ स्वरूप आहे. चैतन्य ज्ञान मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र ज्ञान मात्र स्वरूप अभेद एकाकार निज शुद्धात्म द्रव्य आहे. शांति शांति शांति. विसर्ज. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवसानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवसानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो